शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला मंथन मेळावा हा शिर्डीमध्ये सुरू झाला। अहमदनगरमध्ये कार्यक्रम होत असताना सुद्धा रोहित पवार हे मेळाव्याला आले नाहीत आणि यातूनच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे का अशा चर्चा सुरू झाल्यात। बघूयात याविषयीचा हा विशेष रिपोर्ट। शिर्डीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी मेळाव्यात चर्चा होतीये ती रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील यांच्या संघर्षाची। पक्षाचं नेतृत्व कुणाकडे यावरून या दोघांमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा आहे। हा संघर्ष आतापासून सुरू झालेला नाहीये। राज्य सरकारच्या धोरणाविरोधात रोहित पवारांनी संघर्ष यात्रा सुरू केली। सुरुवातीपासून या यात्रेकडे जयंत पाटलांनी पाठ फिरवल्याचं सांगण्यात येत आहे। महत्त्वाचं म्हणजे प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीशिवाय पक्षाचा कार्यक्रम होत असल्याची कुजबूज पक्षात सुरू झाली। अखेर डेंग्यू झाल्यानं या यात्रेत उपस्थित राहू शकलो नाही असं ट्विट सुद्धा जयंत पाटील यांनी केलं। संघर्ष यात्रेची सुरुवात झाल्यापासूनच जयंत पाटलांचे बरेचसे समर्थक हे या यात्रेमध्ये फ्रंट फूट वरती नव्हते। महत्त्वाचं म्हणजे पक्षात फूट झाल्यानंतर बरीचशी सूत्र थेट रोहित पवारांच्या हाती आली आणि त्यामुळेच अनेक कार्यकर्त्यांनी, जे जुने जाणते कार्यकर्ते होते, यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केल्याचं समोर आलं। खरं तर हे सगळं सुरू असतानाच संघर्ष यात्रेमध्ये जयंत पाटील यांच्या संदर्भातलं त्यांनी डेंग्यू झाल्याचं सांगितलं आणि त्यांनी या सगळ्याला अनुपस्थिती दाखवली। या सगळ्याची परिणिती आजच्या शिर्डीतल्या सगळ्याच्यात झाली का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण आज रोहित पवार हे या ठिकाणी अनुपस्थित होते आणि सगळ्यात जास्त बॅनरबाजी ही जयंत पाटील यांचे भाचे असलेले आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची होती। अशात पक्षातील फुटीनंतरच्या पहिल्या मंथन मेळाव्यात रोहित पवारांनी दांडी मारली आणि त्यामुळे चर्चांना आता उधाण आलंय। वैयक्तिक कारणामुळे रोहित पवार येऊ न शकल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली आहे। लोकांकडून केली जाते की अंतर्गत वाद आहे आणि त्यामुळे ते उपस्थित नाहीये, काही असं आहे का? मी गरीब माणूस आहे, माझा कुणाशी वाद होऊ शकत नाही। मी माझ्या पक्षाचं काम करतोय, जे बरोबर येतील त्यांना घेऊन आमचं काम चालू आहे। रोहित पवार परदेशातनं लवकर येतील। रोहित पवार कुठे आहेत हा प्रश्न विचारल्यावर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना या संदर्भात माहिती नसल्याचं समोर आलं। जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवारांना कोरोना झाल्याचं सांगितलं। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोनही नेत्यांनी वेगवेगळी कारणं दिल्यानं चर्चा आता आणखी वाढल्या। रोहित पवार या शिबिराला उपस्थित नाहीये, त्यामुळे अनेक चर्चा खरं तर उपस्थित केल्या जात आहे। कोणी एखादा माणूस कोरोनाने आजारी असेल तर तो या शिबिराला कसा येऊ शकेल? नेमकं काय म्हणजे तुम्हाला कोणी आला नाही की काहीतरी गोंधळ आहे? रोहित पवारांच्या बाबतीत काही गोंधळ असू शकतो, मला पत्रकारांना समजायला पाहिजे। कुठे आहे नेमकं? मी शोधून संध्याकाळपर्यंत सांगतो। संघर्ष यात्रा ही पक्षाची अधिकृत यात्रा नसल्यामुळे पक्षाचं चिन्ह आणि झेंडे वापरायला जयंत पाटील यांनी खासगीमध्ये विरोध केला असं काही नेत्यांनी सांगितलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यानंतरच रोहित पवारांनी राष्ट्रवादीचं चिन्ह आणि झेंडे वापरले नाहीत, त्यांनी थेट शरद पवार आणि स्वतःवरती ही सगळी संघर्ष यात्रा कॉन्सन्ट्रेट ठेवली। राज्यभरात ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरले सुद्धा, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघांमध्ये ठिणगी याच ठिकाणी पडली का असा प्रश्न उपस्थित होतो। आणि यानंतर संघर्ष यात्रा संपताच रोहित पवारांनी त्यांचा जो काय स्टँड होता तोही स्पष्ट केला। अखेर आजच्या कार्यक्रमाला ते न आल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। सुप्रिया सुळेंनीही रोहित पवारांच्या अनुपस्थितीच्या प्रकरणात पडदा टाकायचा प्रयत्न केला। रोहित पवार कुटुंबासोबत बाहेर गेल्याची माहिती त्यांनी दिली आहे। पक्षात कोणताही सुप्त संघर्ष सुरू नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। कोणी जाईल परदेशातच गेलाय रोहित। आव्हाडांना मला काय माहिती नाही, मला माहिती आहे कारण का मी कुंतीशी एक दिवस आड बोलते, आमच्या सुनबाईंशी, आणि माझी मुलं आणि ते सगळे कॉन्टॅक्टमध्ये अखंड असतात। गेले दीड महिन्यामध्ये रोहित अजिबातच घरी राहिलेला नाहीये, मुलांना अजिबात वेळही त्यांनी दिलेला नाहीये। त्याची मोठी यात्रा चालू होती त्याच्यामुळे, आणि त्याची मुलं लहान आहेत आणि ते शाळेत जातात, त्याच्यामुळे वडिलांबरोबर त्यांना वेळ घालवायला फारसा वेळ मिळत नाही। त्याच्यामुळे त्यांची काही फॅमिली आणि त्याचे रोहितचे सासूरवाडीचे वगैरे सगळे लोक वाटतं ते सगळे परदेशाला सुट्टीसाठी गेलेले आहेत। दे आर ऑन हॉलिडे। अजित पवारांनी राष्ट्रवादीत केलेल्या बंडानंतर जयंत पाटील हे सुद्धा सोबत येतील असं सांगण्यात येत होतं। शिंदे गटाचे नेते सुद्धा जयंत पाटील सोबत येणार होते असं सांगतायत। जयंत पाटील येणार होते। मी हे उगाच काही बातमी द्यायची म्हणून नाही बोललेलो मी। आता ते किती काही जरी बोलत असले तर मला माहिती आहे ना,
मी या सर्व राजकारणातल्या घडामोडीमधला एक छोटासा आहे, मला तिथं मला माहिती आहे, रोजच्या घडामोडी कळतात. त्यांना कोणतं खातं देणार होतं हेही मला माहिती आहे. परंतु आता ह्या सगळ्या गोष्टी आता सांगितल्यानंतर आज गेलो नाही म्हणून डिनाय करणं हे ठीक आहे. संजय शिरसाटला जास्तच माहिती. अरे माहिती आहे ना, हे तुम्हाला माहिती नाहीत का? माहिती आहे. परंतु या गोष्टी जेव्हा थोडंसं हातातून सटकताना मग त्या टायमाला असं सगळी भूमिका घ्यावी लागते. मी पक्षाचा ओके आणि याच्यामुळे जो काही विस्तार रखडला तो याच कारणामुळे. विधानसभा मतदारसंघ असलेल्या जिल्ह्यात पक्षाचा मोठा कार्यक्रम होत असताना रोहित पवारांची दांडी राजकीय सुतोवाच करत असल्याचं मानण्यात येत आहे. आधीच मोठी फूट पडलेल्या पक्षातील दोन प्रमुख नेत्यांमध्ये संघर्ष सुरू असल्याची चर्चा आणखी पसरणार की शरद पवार यात मध्यस्थी करून हे पेल्यातलं वादळ ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फुटीनंतर सुद्धा सारं काही आलबेल नसल्याचं मात्र यातून स्पष्ट झालंय. ओमकार बाबळे, पुढारी न्यूज, शिर्डी.